ऑडिओ बुक श्यामची आई. पुस्तक वाचन. रात्र 29वी. मोठा होण्यासाठी चोरी. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. लाटवण हे फडक्यांचं गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके हे प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच आहेत. आमच्या वडिलांचा आणि त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे आणि भोळे होते ते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून मी लपवून ठेवीत असे. तेव्हा ते मला म्हणायचे, श्याम, तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे. परंतु माझ्या एकाही बोटात ती बसत नसे. ती खाली पडे. मग ते पुन्हा म्हणत, अरे जरा जाड हो, मग बसेल हो ती. असे मग ते हसून म्हणत असत. एकदा मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले होते. त्या काळात दापोलीस मला वाचनाचा नाद लागला. परंतु चांगली पुस्तके मिळतच नाही. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यातील तेजस्वी, सोज्वळ, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते. परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला. तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून ते घेतला आणि म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला फार वाईट वाटले. खर तर त्यांच्यापेक्षा तो भाग मलाच जास्त समजला असता. कारण मी सहृदय होतो. मी कवी हृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतल्या पोथ्या, पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे. परंतु पैसे कुठून आणावयाचे? वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून देत असे. पण रामतीर्थांचे भाग आपणाजवळ पाहिजेतच असे मला वाटू लागले. त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक नोट लांबवावी असे मी ठरवले. दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते. परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. आस ही तुझी फार लागली दे दयानिधी बुद्धी चांगली. म्हणजे चांगली बुद्धी देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु स्वतः मात्र चोरी करून बसलो. माझे वडील आणि ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. त्यातील 5 रुपयांची एक नोट कमी भरली. पाहुणे म्हणाले, भाऊराव, 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही. हा, नीट पाहिल्यात का साऱ्या खिशात? कोणाला दिली तर नाहीत ना? वडील म्हणाले. माझे श्लोक शिकवणे थांबले. चोराला कुठली असते झोप? मी ते सारे ऐकित होते.
मग मी मुद्दाम घरात आईजवळ गेलो. आई जेवत होती. मी तिच्या जवळ जाऊन गप्पा मारीत बसलो. आई, तुला एवढासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते भात. आई म्हणाली, अरे बाळ, इच्छा कोठे आहे खाण्याची? 2 घास कसे तरी बळेच पोटात दवडायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना, पाणी उदक करता आले पाहिजे ना. तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे. आई म्हणाली, हो हो आई, मी खरेच खूप मोठा होईन, खूप शिकेन, खूप वाचीन आणि मोठा होईन. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकले नाही तरी चालेल. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते. मित्रांनो, किती प्रेमळ आणि थोर माता किती छान गोष्टी सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येतात याचेच मला आश्चर्य वाटे. महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा महम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखीन कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे या नाचतात, डोलतात, हा देखील चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा देखील चमत्कारच नाही का? वाळवंटात झुडझुड झरे दिसावेत, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावीत, हेही चमत्कार नाहीत? असे सांगत शेवटी महम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा देखील चमत्कारच नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवित होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आई सुद्धा कळकळीने मला सांगत होती, हृदय पिळवटून निघालेले शब्द होते ते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुती स्मृती होती. मोठा नाही झालास तरी चालेल, पण गुणी हो. किती ते थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो, इंग्लंडला ट्युडर राजे झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. म्हणून एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवायला जागा शिल्लक नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहे. ते तुम्हाला झोपू देत नाही, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्तदूत आहेतच. सतसत विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे. तिकडे वडिलांचे बोलणे चालू होते. वडील म्हणाले, घरात तर कोणी आले नाही, मग नोट जाईल कुठे? चमत्कारच म्हणावायचा. बळवंतराव म्हणाले, अहो, श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात का ही मुले? हल्ली मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडा याशिवाय त्यांचे चालत नाही. श्यामला एकदा विचारूयात. बळवंतरावांनी मला हाक मारली. मी गेलो. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झालेली आहे का तुझं लक्ष? मी म्हटले, नाही बा, उलट मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो, कुणी आले नव्हते घरी. वडील म्हणाले, श्याम,
तू तर नाही घेतलीस ना? आणि घेतली असशील तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले. तेवढ्यात आई देखील हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांना चुटूपुटू लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम, अगदी खरेच नाही घेतलेस ना तू? कंपास पेटी किंवा कशाला घेतली असशील? तेवढ्यात आईच म्हणाली, नाही हो, श्याम नाही घ्यायचा. तो रागावला, रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. आईचा माझ्यावर केवढा विश्वास. आधी तो घेणार नाही आणि घेईल तर कबूल करील. केवढी तिची श्रद्धा माझ्यावर. आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याचीच जाती धन्य होय. ते लोक धन्य होत. आता मात्र माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या आणि श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला. जमीनदोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. आई मला म्हणू लागली, श्याम, अरे तुझ्या डोळ्यातून पाणी? अरे रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का म्हटले मी? अरे तू घेतले नाहीस हे मला ठाऊक आहे. मला माहितीये. हो घे, रडू नकोस. आईच्या त्या शब्दांनी तर मी आणखीनच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो आणि केविलवाणी रडत आईला म्हटलो, आई, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही बघ, हीच ती नोट आहे. आई, मला माफ कर आई, मीच ती नोट घेतली. पुढे माझ्याने बोलवेन. आईला मात्र फार वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही एवढा तो आत्मविश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही. तेवढ्यात आईच माझी समजूत घालू लागली. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास आणि कबूल केलेस ते आणखीन चांगले झाले. जे झाले ते जाऊ दे. आईने माझी समजूत घातली. बळवंतरावांनी देखील माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तके घेण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी ते घेतले. अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ना? तर तेच तू अजून शिकला नाहीस तर आणखीन दुसरी पुस्तके कशाला घेतोस? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञातः स्वर्ग लोके कामदुग् भवति. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञातः म्हणजे नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते, पण पुन्हा ते लेकरू कंदिलाजवळ जाते. शेवटी आईच म्हणते, लाव लाव हात.
ते लहान मूल हात लावते, हाताला चटका बसतो आणि त्या मुलाला कळते पुन्हा ते मूल कधीच काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृत मध्येही परम ज्ञानाला अनुभूती हाच शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पढलं होतं, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य लहान शब्द आहेत अगदी. आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाही. म्हणून म्हणतो मित्रांनो, मोठे नक्की व्हावे, पण आधी गुणी व्हावे. फार मोठे झाला नाही तरी चालेल, पण गुणी नक्की व्हावे.